हे मंत्रिमंडळामध्ये आता 2.5 वर्षाचा फॉर्म्युला लावलाय. आता 2.5 वर्ष लावण्यापेक्षा ग्रामपंचायत सारखं हे ग्रामपंचायतच झाली, सरपंच वाटून घेतात 2.5 वर्षासाठी. तसं झालंय म्हणजे आणि 2.5 वर्षासाठी मंत्री म्हटलं की तो तिजोरी लुटायसाठी मजबूतीनं कामाला लागेल. 2.5 वर्षात बॅकलॉग पूर्ण करून टाकेल 5 वर्षात. सर, भुजबळांचं तुम्ही नाव काढलं, भुजबळ आज देखील एकटे आहे असं वाटतंय, त्यावेळी एकटे होते. आता त्यांना एकटं पाडतात, त्यांचा वापर करतात आणि फेकून देतात. हे भुजबळांना नेहमी यांच्या वाट्याला आलेला आहे. आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा, काय सांगणार? त्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे, लोकांची उत्सुकता आहे, वैदर्भीय जनतेचं लक्ष आहे. पण आहे किती दिवसाचं? इनमेन 3 दिवसाचं अधिवेशन, याचा काय फायदा आहे? रंगोटीला खर्च जास्त आणि विदर्भाच्या विकासासाठी खर्च कमी, अशी एकूण या परिस्थिती या अधिवेशनाची एकूण स्थिती आहे असं मला वाटतं. म्हणजे हे अधिवेशनावर होणारा खर्च अधिक आणि जनतेच्या वाटेला, वैदर्भीय जनतेच्या वाटेला मिळणारा निधी कमी, असं एक खुलासा या ठिकाणी करता येईल. मला वाटतं की अधिवेशन होत असताना पुन्हा मुदत वाढवावी अशी आमची आग्रही मागणी असणार आहे. पहिला दिवस आहे आज, काय शोकप्रस्ताव वगैरे आहे आणि मला वाटतं की काही लेईंग होईल टेबल आपल्या याच्यात बिलांचं, आणि आज कामकाज होणार नाही. उद्या आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवून पुढे जाऊ. संख्याबळाचा विषय नाही, प्रामाणिकपणा आणि जिद्द लागते, ती आमच्यात आहे लढायला याच्यात बिलांचं, आणि आज कामकाज होणार नाही. उद्या आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवून पुढे जाऊ. संख्याबळाचा विषय नाही, प्रामाणिकपणा आणि जिद्द लागते, ती आमच्यात आहे लढायला. आम्ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला सरकार चुकेल तिथे जनतेच्या लक्षात आणून देऊ आणि जनतेला चुका करताना त्यांच्यावर प्रहार करण्याचं काम आमचं नक्की राहील, हा आमचा पूर्णतः विश्वास. 2.5 वर्षाचं काय मी म्हणालो, अरे 1 वर्षासाठी बदलावा. त्यातले 15 मंत्री तर डाग असलेलेच आहेत, डाग त्यांच्यावर कलंकित आहेत. अनेक प्रकारचे त्यांच्यावर आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, एका मंत्र्यावर तर महिलाच्या चॅटिंगचे आरोप आहेत. ते आहेत आमच्याकडे पुरावे. अशा डागदार मंत्र्याला घेण्यापेक्षा फडणवीस साहेबांनी जर स्वच्छ मंत्रिमंडळ ठेवलं असता, जे सीबीआय, ईडी यांची इन्क्वायरी आहे, मला वाटतं की हे 2.5 वर्ष जास्त होतील. यांच्यासाठी 1 वर्षाने करायला पाहिजे. 1 वर्षात 40 मंत्री म्हणजे 5 वर्षात 200 मंत्री होऊन जातील आणि सगळ्यांचा बॅकलॉग पूर्ण होऊन जाईल. तो फॉर्म्युला नव्यानं आणावा अशी माझी सूचना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.